नमस्कार प्रेक्षक हो. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता साकारली आहे खरी चळवळ. आणि या चळवळीच्याच माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. कोकणी माणसांना बोध व्हावा म्हणून प्रेरणादायी व्यक्तींची मुलाखत या लाईव्ह चर्चासत्रामध्ये आम्ही सुरू केली आहे. आणि मी बिंदिया मोहिते आजच्या आपल्या 74व्या भागात तुम्हा सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत स्वाती ऑर्गॅनिक ॲग्रो फार्मचे मालक आणि एक प्रगतशील शेतकरी, तसेच कोकणात नाविन्यपूर्ण शेती करून सिंधुदुर्गची नवी ओळख जगासमोर निर्माण करणारे असे माननीय श्री विशाल सावंत सर. सर, आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. तर प्रेक्षक हो, मी सरांची ओळख करून देतानाच नाविन्यपूर्ण शेती असा शब्द प्रयोग केला. तर त्यामागे विशेष कारण देखील तसंच खास आहे आणि तेच आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सर, एक यशस्वी IT इंजिनियर ते प्रगतशील शेतकरी या तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण सर्वात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की IT क्षेत्रात चांगल्या पगारावर कार्यरत असताना देखील आपण शेती करायची असा निर्णय का घेतलात आणि त्यावेळी तुमच्या परिवाराची प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम आपल्या मंचाचे आभार मला आमंत्रित केल्याबद्दल. माझ्या प्रवासाची सुरुवात करताना मी सांगेन असं की कुठचीच गोष्ट शेती करेन किंवा असं काही घडून किंवा ठरवून केलेलं काही नव्हतं. असं सुरुवातीला असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात की ते तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देऊन जातात. त्यातनं तुम्ही काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे ती वेळ आणि तुमचे निर्णय तुम्हाला शिकवून जातात. तो निर्णय चुकीचाही होतो कधी कधी, तो कधी कधी बरोबरही होतो. तर मी म्हणेन की माझा ह्या निर्णयामध्ये मला यश मिळतंय हे आई भवानीचे आणि सगळ्यांचे आभार, आई वडिलांचे आभार, आशीर्वाद असतील माझ्या बरोबरचे. तर सुरुवात म्हणजे म्हणता येईल की 18 वर्षाच्या नोकरीतली माझी 10 वर्ष जवळजवळ कॉर्पोरेटमध्ये गेली. त्यामुळे कॉर्पोरेट लाईफ वगैरे तुम्हाला माहिती आहे की नेहमी स्ट्रगलिंग असतं, नवीन नवीन अचिव्हमेंट करायचे असतात, पगार वाढीसाठी धावायचं असतं, जॉब चेंज करायचे असतात. म्हणजे त्या व्यतिरिक्त अजून काय विचार करणं वगैरे असं काही नव्हतं त्याच्यामध्ये. पण एक 15-16 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर असं एक जाणीव झाली की कुठेतरी काहीतरी कमी कमी होते. किती प्रोजेक्ट पूर्ण केले किंवा कितीही काम केलं तरी सॅटिस्फॅक्शन हे एंड ऑफ द डे मिळत नव्हतं अजिबात कोणत्याच प्रकारचं. त्यामुळे एक हुरहुर लागून होती की नक्की काय घडतंय म्हणून आयुष्यामध्ये. त्यातच असं घरी पण एक असं वातावरण होतं की वडिलांना गावची आवड होती आणि आवड त्यांची आई पण. हे कळत नव्हतं की ती आवड कशामुळे. असं वाटायचं की कदाचित त्यांचा जन्म गावचा असल्यामुळे त्यांना ती आवड असेल वगैरे. तसे मला आवड होती फिरण्याची, बाईक रायडिंग करण्याची वगैरे असं. त्यामुळे जसा माझा वेळ मिळेल तसा मी बाईक रायडिंग करायचो. त्यामुळे त्या करिअरच्या व्यतिरिक्त आणखीन काय शेती म्हणा काय म्हणा असा माझा कधी हेतू म्हणा किंवा हेतू अजून असं काही विचार नव्हता त्याच्यामध्ये. पण कालावधी होत असताना निसर्गामध्ये जात असताना असं काही गोष्टी कळाल्या की आपल्याला कशामध्ये जास्त आवड निर्माण होते किंवा सॅटिस्फॅक्शन आपण जे म्हणतो एंड ऑफ द डे ते कशामध्ये मिळते हे जरा जाणवलं मला त्याच्यामध्ये. म्हणून मग 1-2 मित्रांना मी अशीच बसल्या बसल्या चर्चा केली की आता पुढच्या काही कालावधीमध्ये आता करिअर जर आपलं झालं एवढी वर्ष वगैरे तर पुढे आता नवीन काय करायचं. सो आपण नोकरी म्हणा किंवा काही जे दुसऱ्यासाठी करतोय, जो आपला वेळ देतोय, आपलं नॉलेज आपण तिथे देतोय, तो वापर आपण आपल्यासाठी कसं करता येईल, काय त्यासाठी काय करता येईल म्हणून. तर बायकर रायडिंग मधले माझे 1-2 मित्र जे आहेत त्यातला एक दोन जण जे आहेत ते तयार झाले. म्हणाले चल आपण पुढच्या 3 वर्षामध्ये आता प्लॅन आउट करूया जसं कॉर्पोरेटमध्ये करतात की प्रोजेक्ट प्लॅन बनवायचा, कधी काय करायचं, कसं काय करायचं वगैरे, आणि आपण सुरुवात करूया म्हणून काय करायचं. पण करायचं काय हे काय समजत नव्हतं. कारण आमचं फील्ड हे पूर्णपणे IT मध्ये होतं. तर निसर्गामध्ये जाऊन नंतर काम करायचं असेल, त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो, ते काय करायचं. तर अशीच 1 का 2 वर्ष आमची अशीच गेली त्याच्यामध्ये की नक्की काय करायचं म्हणून. ते करता करता हा जो कोरोनाचा टाइम जो आहे लॉकडाऊनचा वगैरे तो मध्ये एकदम अचानकपणे आला. त्यामुळे काय झालं की जेवढ्या इंडस्ट्री होत्या त्यावेळेला सगळ्यांना धक्के बसले. प्रत्येक जण घरी बसून काम करतोय, कोणाचे जॉब टिकतील नाही टिकतील हा सगळाच प्रॉब्लेम चालू झाला त्यापुढे. आणि त्याच्यामध्येच एक विचार हे आला की ही गोष्ट नक्की काय आहे कोरोना वगैरे.
कशामुळे घडते, की इम्युनिटी बुस्टिंगचा प्रॉब्लेम होतोय, की आपण पाहिलं तर पूर्णपणे विदेशामध्ये जेवढे देश आहेत त्यामध्ये फक्त भारत आणि काही आपल्या एशिया खंडातले देश आहेत ते फक्त सर्व्हाइव्ह करत आहेत. त्यांची माणसांचा रेशो जो आहे तो डेथ रेशो फार कमी आहे बाकीपेक्षा. तर ह्यातलं कारण काय हे जेव्हा बघितलं तर आपली इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती फार प्रबळ आहे, फार चांगली आहे आपल्या लोकांची. मग असा मला विचार आला की सध्या सगळेजण आणि आयुर्वेदाचं वगैरे फॅड वगैरे म्हणा बऱ्यापैकी चालू होत सध्या मार्केटमध्ये म्हणा, आणि आधी जरा चालू होतं व्यवस्थित मेक इन इंडियाच्या ह्याच्यामध्ये वगैरे असं आहे ते. आयुष मंत्रालयाने पण बऱ्याच गोष्टी पुढे आणल्या होत्या त्या काळामध्ये, याच्या आधी पण आणि नंतर सुद्धा. तर असंच शोधता शोधता असं समजलं की ती काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे काळी हळद म्हणा, काळं आलं किंवा आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत काही ह्या काही गोष्टींसाठी. मग प्रामुख्याने मी म्हणेन की कॅन्सर वगैरे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यासाठी हा जालीम उपाय आहे त्याचा. तर ती शोधता शोधता म्हणजे हे कुठे होतं, काय होतं, हे किती रेअर आहे हे सगळं कळालं त्याच्यामध्ये. आणि एक जर बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेघालय म्हणा, आसाम म्हणा या ठिकाणी मिळतात किंवा त्यांची शेती केली जाते. तर शोधता शोधता म्हणजे दोघांचे पण नेचर म्हणा, भौगोलिक स्थिती, माफ करा या सगळ्या सर, गोष्टी. मला थोडं माझ्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला काही ऐकायला आलं नाही. प्रेक्षक हो, कृपया जर आमच्या दोघांपैकी कुणाकडे इंटरनेटचा इश्यू झाला बॉक्स मध्ये आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल लवकरात लवकर. सर सॉरी, दिलगिरी व्यक्त करते इंटरनेटच्या इश्यूमुळे. तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल. ओके. तर भौगोलिक परिस्थिती बघितली, ती अभ्यासली आणि त्याच्यामध्ये असं कळालं की आसाम आणि इकडची भौगोलिक परिस्थिती, तिकडचं नेचर, पाऊस पडण्याची पद्धत वगैरे म्हणा किंवा मातीचं वगैरे कस वगैरे हा आणि आपल्या कोकणामध्ये जास्त काही फरक नाहीये पाहिलं तर. तर मग असाच एक विचार आला की जर आपल्याला शेती करायची किंवा आणखीन काय करायचं तर मार्केटमध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हटलं तर बऱ्यापैकी एक कॉम्पिटिशन आहे. तर हा असा एक पार्ट आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशन लेवल फार कमी आहे, कारण ही गोष्टच रेअर होती. तर एक चॅलेंज पण समोर आला आमच्या की काय करायचं, आणि ह्यातनं आउटपुट पण घेण्यासाठी मी जसं जसं पुढे पुढे सरसावलो तसं मला यातले हे एक गोष्ट कळाली की ह्याचे साईड इफेक्ट हे झिरो आहेत. जेवढे मी रिसर्च पेपर गुगलवरती किंवा ज्यांनी रिसर्च केला ह्याच्यावरती आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आणखी बाहेर कुठेही, सगळ्यांमध्ये एकच गोष्ट मला जाणवली प्रामुख्याने की याचं साईड इफेक्ट कुठचेच नाहीये, शून्य साईड इफेक्ट आहेत. मग ते तुम्ही रॉ खाल्ली तरी हरकत नाही. ते कंद जे असतात त्याचं 1 ग्रॅम प्रमाणे तर तुम्ही रोज खाल्लात तरीही तुमची इम्युनिटी बूस्ट होते, कारण याच्यामध्ये कर्क्युमिंग लेवल जी आहे ती एवढ्या चांगल्या प्रकारे येते, 6% येते, जी बाकी कुठच्याच हळदीमध्ये नाही येत. ती 2% किंवा 2.5% असते. त्याच्यामुळे आम्ही हे प्रोडक्ट घेतलं आणि म्हटलं की चला आता ह्याच्यातनं पुढे जायचं, तर मग ही एकच गोष्ट घेऊन पुढे करूया, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायला चांगला वाव आहे आणि मार्केट पण आपण ते तयार करू शकतो जर आयुर्वेदिक असेल तर. तसं म्हटलं आहे आणि आम्ही पुढे गेलो. आता घरचं तुम्ही म्हणाल तर घरचं परिस्थिती अशी होती की कोरोना लॉकडाऊनमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की पुढे काय करायचं, कारण मुंबईमध्ये त्यावेळेस वातावरण एवढं खराब झालं होतं की घराच्या बाहेर पडू शकत नव्हते कोणी. आणि आताची परिस्थिती तुम्ही बघाल तर आताही परत तेच चालू झालेलं आहे. त्यामुळे आई वडील दोघांचंही एज माझ्या 65 अबाव आहे आणि त्यांच्यासाठी हे फार धोकादायक होतं. आणि त्या काळात वडील माझे गावीच अडकले होते लॉकडाऊनमुळे फेब्रुवारीमध्येच. त्यामुळे ते मुंबईला येऊ शकत नव्हते आणि आम्ही आणि आई दोघंच तिथे अडकलो होतो मुंबईमध्ये. आम्ही बाहेर कुठे पडू शकत नव्हतो. तर मग विषय काढला वडिलांकडे आणि वडिलांना सांगितलं की असं असं मी प्रयत्न करतोय म्हणून. एवढे वर्ष मला समजत नव्हतं की काय करायचं, पण ते आता कळालंय की गावी येऊन आपण ह्या गोष्टी करू शकतो वगैरे. पण काय झालं की वडिलांचा अनुभव एवढा दांडका आहे गावाबद्दल आमच्या, की ते म्हणाले की अरे मी इथे गेली 30-35 वर्ष मी डेव्हलपमेंट करतोय, सगळं करतोय, पण अजूनपर्यंत मला याच्यामध्ये कुठे यश मिळत नाहीये. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आजही माझ्या घरापर्यंत शिरवलमध्ये जायला रस्ता नाहीये. जे तलाव आमच्याकडे बनतंय 98 पासून ते जवळजवळ 2002 मध्ये पूर्ण झालं पाहिजे होतं, आज 2021 आलंय तरी त्याचं काम चालू आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था तर शून्य आहे. ज्या आमच्या विहिरी त्या तलावामध्ये गेल्या होत्या त्याचं आम्हाला काही नुकसान भरपाई नाही मिळालं, पाण्याची व्यवस्था काही नाही मिळालं. त्यामुळे जे माड लावले होते तेही खराब झाले होते. मग ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये तू तिथे म्हण किंवा माळरानावरती. आता माळरान तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले काय प्रकारचे आहेत, तिथे लाईट नाही आहे, तिथे पाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तू तिथे कसं काय सर्व्हाइव्ह करणार म्हणून मी म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे, प्रयत्न करू शकतो आपण ना, की सुरुवात तर कुठेतरी केली पाहिजे. जर मी येऊन जर तिथे करेन तर कदाचित सुरुवात होईल ती. आणि आता तुम्ही पाहता की मी वर्षभरामध्ये जे करून दाखवलं त्यामुळे आज कदाचित माझ्या शिरवलचंच नाव पुढे आलं आणि कदाचित त्या माझ्या ह्या कामामुळे जी
पेंडिंग कामं जी गावाची होती ती कदाचित पुढे होऊन पूर्ण होतील, पण त्यांचं स्वप्न जे आहे नक्कीच जे सगळं पेंडिंग होतं तेही पूर्ण होईल त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. नाही खरंच म्हणजे मी जो मगाशी उल्लेख केला की नाविन्यपूर्ण शेती, तर सरांच्या आता उत्तरामध्ये त्याचा विषय आलाच की मी नाविन्यपूर्ण असा म्हटलं की या जी पण कोकणामध्ये लाकूड शेती सुद्धा केली जाते. तर तुला एका हळदीची नाही, तर याविषयी आम्हाला अधिक आणि बरोबर सॉरी सर, माझा आवाज नीट येत नाहीये का ऐकायला? हा काहीच नाही आलं ऐकायला मला. हो, आय एम सॉरी. मी असं विचारत होते की काळी हळदच तुम्ही शेतीसाठी का निवडली, आणि त्या हळदीविषयी अजून थोडी माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरं, काळी हळद निवडीचं कारण म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर कोणत्याही प्रकारची हळद जी अवेलेबल किंवा आपल्याला माहिती असेल त्या सगळ्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आणि जेव्हा मी याचे रिसर्च पेपर पाहिले पूर्णपणे, तेव्हा एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की ह्यातलं कर्क्युमिन लेवल जे आहे ते आणि ह्या हळदीचा साईड इफेक्ट शून्य असल्याचं मला समज आलं याच्यामध्ये. आणि कर्क्युमिन लेवल जी जास्त आहे ती ऍज अ अँटी ऑक्सिडंट म्हणून जास्त जास्त वापरली जाते कॅन्सरच्या याच्यासाठी. कॅन्सर म्हणा किंवा असे काही दुर्धर आजार आहेत त्यासाठी आता जास्त इफेक्ट होतो. आणि बाय नॅचरली याच्यामध्ये ती 60%हून जास्त येते, म्हणजे कुठच्याही हळदीपेक्षा दुप्पट याच्यामध्ये. आता कर्क्युमिन म्हटलं तर हे प्राथमिक बायोऍक्टिव्ह पदार्थ आहे हळदीमधला, जो दुखापतीला, पचन व्यवस्थेला, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा आणखी बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग होतो. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या. अँटीऑक्सिडंट म्हणजे तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतो, तुमच्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतो. तुम्ही आता जर विचार केला की आपल्या लोकांची इम्युनिटी सिस्टीम एवढी बळकट का आहे, तर आपल्या देशामध्ये प्रत्येक जण जेवणामध्ये हळदीचा उपयोग करतो. हे एक प्रमुख कारण आहे की आपल्या सगळ्यांची इम्युनिटी सिस्टीम चांगली का आहे ते. आणि अशाला तशा प्रकारे ते आपल्या शरीरामध्ये ते त्या गोष्टींची वाढ होतेच आहे. आता आपण बाहेरची खाणं खातो म्हणा की स्मोकिंगमुळे वगैरे कॅन्सर होतात किंवा आणखीन काय गोष्टी होतात, त्या तो वेगळा पार्ट झाला, कारण ते आपण स्वतः ओढवलेल्या गोष्टी आहेत त्या. पण बाय नॅचरल ह्या गोष्टी हळदीमुळे बऱ्यापैकी क्युअर होतात. आता हे अँटीऑक्सिडंट जे आहे कर्क्युमिन, हे कशा प्रकारे काम करतं शरीरामध्ये, की ज्या काही खराब पेशी असतात, म्हणजे आपण म्हणतो की अणू आणि रेणू अशा काही गोष्टी असतात जे आपल्या शरीरामध्ये सुद्धा काम करतात. तर हे काही प्रकारचे अणू जे असतात ते ठराविक पेशींबरोबर काम करून त्यातला ऑक्सिजन जो आहे तो काढून घेतात. म्हणजे आपण परजीवी म्हणतो की अशा काही गोष्टी असतात ना, तशा प्रकारच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतात. म्हणून आपण म्हणतो सफेद पेशी ज्या असतात त्या आपल्या लढाई करतात आपल्या शरीरामध्ये, रक्तातल्या ज्या असतात त्या. तर हे अँटीऑक्सिडंट जे आहे कर्क्युमिन, हे त्या ज्या पेशी निष्क्रिय झालेल्या असतात त्या एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये ट्युमर म्हणा किंवा कॅन्सर म्हणा ह्याचं प्रमाण वाढवायचं, ह्या आजारांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढवतात. की आपल्याला कळत नाही की नक्की हा आजार कशामुळे होते, पण त्या मेलेल्या पेशी किंवा ज्या ह्या अणूमुळे खराब झालेल्या पेशी आहेत त्या एकत्र येऊन हे ट्युमर बनतात. आणि हे ट्युमर वरती प्रगल्भ औषध म्हणून हा अँटीऑक्सिडंट जो आहे हा वापरला जातो. हा काय करतो, हा तुमच्या शरीरातलं ह्याचं प्रमाण जे आहे हे कमी करण्यामध्ये आणि कंट्रोल करण्यामध्ये काम करतो. आणि हे बाय नॅचरल आहे हे ज्या आहेत त्या. आणि आपल्या ह्या काळ्या हळदीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी हे प्रोडक्ट उपयोगामध्ये आणतोय. कारण खाण्यामध्ये आपण म्हणा हे जास्त याचा वापर करू शकत नाही, पण औषधामध्ये याचा वापर जास्त होतो. आणि निवड का केली असं म्हणाल तर अजून एक याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की औषध बनवायचं वगैरे हा पार्ट पुढे येणारच आहे आणि तो मला पुढे करायचा पण आहे. पण त्याच्या आधी
ह्याचा आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स म्हणून मला याचा वापर जास्त करायचा आहे. कारण आजच्या घडीला त्याचं मार्केट जे आहे ते अजिबात नाहीये, तुम्ही बघाल तर. त्यामुळे मी जे प्रोडक्ट ह्यातनं बनवेन, तयार करेन, त्याला मला 100% मला खात्री आहे की त्याला मला मार्केट अवेलेबल असणार आहे, कारण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. आणि याचे दुष्परिणाम शून्य असल्यामुळे मला काय जे मला याचे टेस्टिंग रिपोर्ट्स वगैरे मिळतील, त्याला मला काय प्रॉब्लेमच येणार नाही विकण्यासाठी वगैरे. ती मला कुठे जाऊन प्रूव्ह करायचं नाहीये की याचा साईड इफेक्ट काय आहेत म्हणून. म्हणून मी हे प्रोडक्ट वरती जरा जास्त पकड हे केलं. नक्कीच नक्कीच सर. काळी हळद जिचा खरंच कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, कॅन्सरसाठी पण उपयोगी आहे. आणि तुम्ही मग म्हणालात की पण अशी खूप उपयोग आहे. तर त्यावेळी सर तुम्ही आठवत की आपण आहे, तर त्यावेळी तुम्ही उपलब्ध करताना तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अच्छा, अडचणींना म्हणजे सर्च करताना मला ही आधी कुठे मिळते हे कळालं की आसाममध्ये आणि मेघालयमध्ये मिळते. पण कसं झालं की तिकडचे कॉन्टॅक्ट आणि तिथं आणायची कशी हा मोठा मोठा प्रॉब्लेम होता. त्यामुळे सर्च करताना जे मी युट्यूबचा व्हिडिओ वगैरे पाहिले होते, त्याच्यामध्ये मला बरेच 2-3 कॉन्टॅक्ट नंबर मला मिळाले की आमच्याकडे तुम्हाला ही हळद वगैरे मिळेल. तर त्यांना मी त्यावेळेस कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्याकडे विचारलं त्यांना की तुमच्याकडे कोणत्या प्रकारची आहे, काय आहे, कारण का त्यावेळेस मला एवढं त्याचं नॉलेज, डीपली नॉलेज नव्हतं. पण नेटवरती जे फोटो होते काय होते त्याप्रमाणे त्यांनी मला जे फोटो पाठवले व्हॉट्सअपवरती, त्याच्या अनुषंगाने मी ते म्हटलं की ही ठीक आहे, हीच आपल्याला हवी आहे म्हणून. तर त्यांना मी म्हटलं आधी मला तुम्ही 2 किलो वगैरे पाठवून द्या की मला याच्यावर रिसर्च करता येईल, याच्यामध्ये माझ्या कामासाठी ही खरंच उपयोगी आहे की नाही हे मला कळेल. पण त्यांच्याकडनं म्हणाले की आम्ही तुम्हाला 2 किलो पाठवू शकत नाही, कारण आम्हाला ट्रान्सपोर्टेशन आणि गावामध्ये आतमध्ये असल्यामुळे कुरिअरचा चार्ज वगैरे हे सगळ्या गोष्टी आम्हाला परवडत नाही. तर तुम्ही कमीत कमी ह्याच्यातनं 50 किलो तरी तुम्हाला कमीत कमी घ्यावीच लागेल, त्याच्याहून कमी आम्ही देऊ शकत नाही. तर 50 किलो एकदम एवढे मागून मी करू काय त्यावेळेस, कारण मुंबईमध्ये होतो मी. आणि ह्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन जो होता तो माझा पूर्णपणे असा तयार नव्हता. मला फक्त R&D करून बघायची होती की ह्याचा ऍक्च्युअली काय आहे आणि आहे किती मिळू शकते आणि काय आहे याच्यामध्ये ते. कारण आपली पिवळी हळद आणि ह्याच्यातला फरक काय आहे तो हातात घेतल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे या दोन्ही प्रोडक्टमध्ये. तर कसं कसं त्यांना कन्व्हिन्स करून मी एक 10 किलोवरती आणलं, की म्हटलं चल 10 किलो मला घ्यायला काय हरकत नाहीये. आणि त्यांना मी एक 10,000 पाठवून दिले. पैसे पाठवल्यावरती त्यांनी मला फक्त कुरिअरची रिसिप्ट पाठवली, पण पुढे त्यांचं काय कॉन्टॅक्ट वगैरे होणं काय शक्यच होत नव्हतं. याच्यामध्ये जवळजवळ महिनाभर माझा असाच गेला, त्यांना त्यांच्या मागे लागण्यासाठी की माझा प्रोडक्ट कुठे आहे, काय आहे. एका महिन्यानंतर मला जेव्हा माझ्या हातामध्ये ती हळद मिळाली, तेव्हा ती 10 किलो मागवली होती, त्या 10 किलो मधली माझ्याकडे फक्त 4 किलो माझ्या हातामध्ये आली होती. आता ती ऑन द वे कुठे गेली का ह्यांनीच फक्त 4 किलो पाठवली होती ते आता कोणी सांगू शकत नाही, कारण बॉक्स माझ्याकडे आला त्यावेळेस तो बॉक्स व्यवस्थित फाटलेला होता. त्यातले प्रोडक्ट कोणी काढून घेतले होते की काय ते मला काहीच माहित नव्हतं, समजत नव्हतं ऍक्च्युअली काय होतं ते. आणि ती आली, ती पूर्णपणे खराब झालेली होती. म्हणजे त्याची टेस्टिंग करणं किंवा त्याला कुठे त्याचं रोप लावणं ह्या गोष्टी केवळ अशक्य होत्या. असा प्रकार 2दा झाला माझ्या बरोबर त्या ह्याच्यामध्ये, की आता परत मागवायची म्हटलं तर मग अशा युट्यूबचा यांच्याकडनं मागवणं वगैरे, त्यांचा नंबर घेऊन मागवणं वगैरे म्हणजे धोकादायक होतं माझ्यासाठी ते. तर माझ्याकडे आम्ही जसं बाईक रायडिंगला वगैरे जायचो, तर तिकडचे हॉटेलचे नंबर्स वगैरे माझ्याकडे होते. पण तुम्ही म्हणाल की आज आपलं कोकणातलं आहे, तसंच तिकडचं पण नेटवर्क तसंच आहे. इंटरनेट त्यांच्याकडे अजिबात येत नाही आणि नेटवर्क पण असं येतं जातं, असं सगळ्या प्रॉब्लेम त्यांच्याकडे आहेत तिथे पण. तर झालं असं की माझ्या मित्रांना मी वगैरे फोन करून विचारलं की ही हळद कुठे मिळेल, काय मिळेल, कोणाकडे मिळेल वगैरे असं. ते माझे मित्र ते गुवाहाटीमध्ये शहरामध्ये राहतात तिथे. तर त्यांनी मला एका गावाचं नाव सांगितलं, त्याचं गावाचं नाव आहे तिनसुकाई, जे आसाममध्ये येतं. तर मी मधल्या काळामध्ये असं होतं की ज्यांनी मला विकली होती त्यांच्या मी मागे लागलोच होतो, त्यांना फोन वगैरे करत प्रयत्न करत होतो, पण कोणाचं काही येत नव्हतं आणि पैसे माझे वाया गेले, त्याच्यामुळे ते आणखीन चिडचिड होत होती. त्याच्यात मित्रांशी बोलताना असं काय हे आला की तिकडच्या लोकल पोलिसना एकदा आपण फोन करून किंवा मेल करून जरा विचारावं की असा सगळा प्रकार आमच्याबरोबर घडलेला आहे, कारण माझ्याकडे कुरिअरची रिसिप्ट होती, सगळं होतं, मिळालेली पावती, नंतर त्यानंतर आल्यावरती आम्ही ते वजन केलं, ते सगळे पुरावे माझ्याकडे होते.
तर आम्ही असाच फोन केला आणि तिकडच्या एसपींना मेल पण टाकून दिला होता मीन वाईल किंवा काय होतं का पाहूया म्हणून त्यातनं काय. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार की संध्याकाळपर्यंत मला माझे 10,000 रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले होते. म्हणजे तिथल्या हा. पोलिसांनी मला तिथल्या पोलिसांनी मला चांगली मदत केली, कारण माझ्याकडे पुरावे तसे सगळे होते त्याच्यामध्ये. आता आणायची म्हणजे परत नवीन मला कॉन्टॅक्ट हा शेतकऱ्याचा मिळाला होता, तो डायरेक्ट शेतकरीच होता. तर त्याला विचारलं, तो म्हणाला की हो आमच्याकडे एक मिळेल म्हणून. जवळजवळ ते गाव जे आहे ते गुवाहाटीपासून 450 किलोमीटरला आहे आतमध्ये, म्हणजे बऱ्यापैकी आतमध्ये आहे ते पूर्ण. तर तिकडनं त्याला पण विचारलं, तोही म्हणाला की तुम्हाला कमीत कमी 50 किलो घ्यावी लागेल म्हणून. मी म्हटलं 50 किलो तर मला एवढी नको आहे. तर मी त्याला बोललो की ठीक आहे, मी 20 किलो घेतो पण तुझ्याकडनं. आणि आता आपला लोकल पोलिसांचा संपर्क असल्यामुळे मी त्याला म्हटलं, तू बिंदास बोललो की चल पाठवून दे, हरकत नाही, मी तुला पैसे देतो म्हणून काय असतील ते. मग त्याला मी पैसे दिले. पण लॉकडाऊन असल्यामुळे ती तिकडनं आणायची कशी हा मोठा प्रॉब्लेम झाला होता मला. कारण 450 किलोमीटर पासून गावातनं ती शहरामध्ये आणणं म्हणजे मोठं रिस्कीचं काम होतं. आणि त्यात लॉकडाऊनमुळे गाड्या नाही आहेत, काय नाही काय नाही. आणि आता ऑर्डर करून ती पुन्हा माझ्याकडे कधी मिळेल, महिनाभराने मिळेल की 2 महिन्याने मिळेल, आणि त्याची परिस्थिती काय असेल हेही माहित नव्हतं. पण म्हटलं चल पाहूया काय होईल ते होईल, कारण शेतकरी होता शेवटी. म्हटलं आपण पण शेतकरीच आता होणार आहोत, तर एकदा म्हटलं विश्वास टाकून देऊया, काय होईल ते पाहूया. तर त्याचा मी एक असा उपयोग केला की औषधी असल्यामुळे मी असं दाखवलं की हे औषध आहे म्हणून, औषधी बियाणं आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी त्याला कुठे अडवलं नाही. आणि ट्रान्सपोर्टवाल्याने ते कुरिअर पर्यंत आणून दिलं, आणि कुरिअरला म्हटलं मी, बाबा काय एक्स्ट्रा पैसे तुझे असतील ते तू घे आणि मला मुंबईला पाठवून दे. आता वरती औषध लिहिलं असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये तेवढी मुभा होती की औषध गोष्टी तुम्ही आणू शकत होता, आणि हे ऍक्च्युली औषधच आहे. त्यात काय मी फसवणूक केली किंवा काय केलं असं काय नव्हतं, फक्त मी त्याचा उपयोग व्यवस्थित करून घेतला त्या गोष्टीचा त्या काळापुरता. आणि महिनाभरा म्हणजे एक 10 ते 15 दिवसामध्ये ती मला कुरिअरने माझ्याकडे पोहोचली. इथे पोहोचली तर मी बघितलं की ती एकदम फ्रेश होती व्यवस्थित, म्हणजे अक्षरशः त्याला माती लागलेली ती तशीच होती. म्हणजे त्या शेतकऱ्याने मला कुठेही फसवलं नाही. जे फसवलं होतं ते सगळे एजंट होते, जे शेतकऱ्यांकडनं घेऊन विकतात वगैरे. त्यामुळे उगाच विनाकारण शेतकऱ्यांचं पण नाव खराब होतं की कोणी दिलं वगैरे म्हणून. तर त्या बाबतीमध्ये मी आनंदी आहे की शेतकऱ्याने मला कुठेही फसवलं नाही, आणि मला ती जशी हवी तशी मिळाली माझ्याकडे. नक्कीच. नाही, खरंच म्हणजे एक गोष्ट आपण करायची ठरवली, त्याच्यामागे अगदी जिद्दीने लागावं लागतं. किती अडचण आहे, आणि तुम्ही जो सांगितला ते खरंच खूप म्हणजे खूप डिप्रेसिंग होते, की खूप फ्रस्ट्रेशन पण त्यावेळेला आलं असेल, खूप नुकसान पण झालं. पण जे करायचंय त्याचा खूप चांगला रिसर्च पण मला दिसून येतो, की तुम्ही खूप पण केलाय त्याचा, आणि मग हा डिसिजन घेतलात, आणि ते करायचं ठरवल्यामुळे ही अडचणी आल्या, तुम्ही अजिबात मागे न होता ते सक्सेसफुली आता करताय. खूप गोष्ट आहे, आणि खरं कौतुक पडत. तर या तुमच्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्की सांगायचं आहे. ऍक्च्युली लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन किंवा हॅलो, माफ करा, इंटरनेटच्या इश्यूमुळे मे बी आवाज तुटला का? हो हो. ओके फाईन, सॉरी, माफ करा. मी सांगत होते की नक्की ऍक्च्युली कशा प्रकारे काळजी घ्यायची याची शेतीची, आणि खत पाण्याची योजना कशा प्रकारे, नियोजन कसे करावे लागते, या सगळ्याबद्दल थोडी माहिती आम्हाला दिली तर नक्कीच आवडेल. याच्यात मी एक सांगेन की जास्त मोठी म्हणा किंवा मोठी काळजी अशी याची काय घेण्याची गरज नाहीये. तुम्ही जर जैविक शेती म्हणाल तर जैविक शेतीमध्ये तुम्ही फक्त शेण वापरायचं असतं आणि गोमूत्र वापरायचं असतं, आणि आणखी बाकी प्रकारचे निंबोळी अर्क आहे, दशपर्णी अर्क आहे, ह्या गोष्टी तुम्ही वापरला तर तुम्हाला बाकी कशाचीही गरज लागत नाही. आता राहिला आपल्या जमिनीमध्ये होण्याचा प्रश्न. जर मी जेव्हा मागवली इथे, तेव्हा मी 2 ठिकाणी ह्या गोष्टीचा ट्राय केला. एक तर उताराची जमीन जी आहे माझी, घरासमोर माळा जो माझा आहे तो, आणि आपली शेत जमीन जी आहे ती, त्या दोन ह्याच्यामध्ये. तर रिझल्ट असा होता की माळाची जमीनमध्ये याची वाढ एकदम छान झाली.
पानं वगैरे याला सुंदर आली आणि व्यवस्थित वाढली. पण शेत जमिनीमध्ये मी जी लावली होती ती 8 दिवसामध्ये कुजून गेली पूर्णपणे. कारण काय होतं की पाण्याचा निचरा जो होता तो होत नव्हता व्यवस्थित. त्यामुळे मी ह्याच्यात एक सांगेन की जर तुम्ही शेतजमिनीत करत असाल तर कमीत कमी अर्धा ते 1 फुटाचा तुम्हाला वाफा उंचीचा बनवावा लागेल. कारण ह्याची आतमधली वाढ जी आहे ती खूप चांगली व्यवस्थित मोठी होते. आपल्या हाताचा पंजा जो असतो तशा प्रकारे हे वाढतात, मोठे होतात एकदम कंद वगैरे वर्षभरामध्येच, ओके. फक्त शेणखता वापरल्यामुळेच. तर ही जमीन मी मुख्यतः म्हणेन की तुमच्याकडे माल जमीन जर असेल त्याच्यावरती जर तुम्ही केला तर एकदम उत्तम. तुम्हाला बाकी काही वाफे तयार करायची गरज नाही की काय नाही, कारण पाऊस जो पडेल त्यातलं पाणी बरोबर निघून जातं, कारण याला पाण्याची जास्त गरज लागत नाही. आणि वापरताना फक्त शेणखत वापरायचं. आपल्या निमपेठ जे आहे ती आपल्या बाजारामध्ये मिळते, त्या निमपेठाचा अर्क बनवायचा, त्याचा वापर करा. किंवा दशपर्णी वगैरे पण तुम्हाला मिळतात, ऑर्गॅनिक वगैरे जे असतात ते सेंद्रिय, तेही तुम्ही वापरू शकता. बाकीचं काही वापरायची गरज नाही. आणि पाण्याचं नियोजन 6 महिने तुम्हाला करायची गरज नाही, पाऊस असतो. पुढचे 6 महिने जे आहे ते तुम्हाला 1 दिवसाआड त्याला पाणी द्यावं लागतं कंद सुकेपर्यंत. आणि कंद सुकल्या म्हणजे वरचं रोप जे आहे त्याची पानं जी आहेत ती सुकल्यावरती 1 महिन्यापर्यंत ह्याला जमिनीतून बाहेर काढायचं नाही. 1 महिन्यानंतर ह्याला जमिनीतून बाहेर काढायचं. बाकी मोठी प्रोसेस अशी याच्यात काही नाहीये. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली असं म्हणायला हरकत नाही की ऑल सीझन अगदी 12 महिने आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो. ह्याचा पर्टिक्युलर टाइमलाईनच सीझन 12 मध्येच महिन्याचा आहे. लावायला हवी. नाही नाही, ह्याचा सॉरी. टाइमलाईनच 12 महिन्याचा आहे. ओके. हा हा. ह्याला एप्रिल पासून सुरुवात करावी लागते. एप्रिलमध्ये ह्याच्यावरती पाणी शिंपडून ह्याला गोणपाटामध्ये वगैरे साईडला एका साईडला अंधारामध्ये ठेवून द्यावं लागतं कोंब येण्यासाठी. कारण ह्याला कोंब येण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागतात. मग तुम्ही सुरुवात करणार एप्रिल पासून तर तुमच्या हातामध्ये कोंब आलेले कंद मिळणार आहेत मे मध्ये. मेच्या एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला की तुम्ही याची लागवड करायची. आणि परत काढणी होते ती मार्चमध्ये. म्हणजे हा पूर्ण 1 वर्षाचा पिरियड लागतो पूर्ण, याला. हा, 6 महिने 1 वर्षाचं पूर्ण. 6 महिने 8 महिन्यामध्ये आपण जे आपल्या गावी करतो तो प्रकार नाही त्याच्यामध्ये. ती एक पर्टिक्युलर सीझन मध्ये होऊन जाते तशा पद्धतीचं नाहीये. 12 महिने नाही. आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात थोडक्यात. हो हो. अच्छा. आणि सर, तुमचं जे फार्म आहे तर ते सुद्धा तिथेच जवळपास आहे का गावी? शेती मी गावातच केली ना, शिरवलमध्येच. अच्छा, हा, बरोबर. आणि आता जे करतोय ते आता जे करतोय तेही तिथेच करणार आहे मी. तिथे वरती माळरान मी पूर्ण साफ करून घेतलं, आता साफसफाई करून घेतली आहे. आता लाईटसाठी ऍप्लिकेशन दिलंय, ते आता कधी येते पाहूया. आणि त्याच्यामध्ये आता पुढे काही एकदा एका 2-3 महिन्यामध्ये मी त्याला बोरवेल पण मारून घेईन. अच्छा. जर कोणी आणि खरंच खूप, MSCB मध्ये तुम्ही मायरान म्हटलात, हे तर अजून जास्त खूप बेनिफिशियल आहे. मायरान अशीच पडून राहतात आपल्याकडे, त्याचा खूप चांगला असा वापर होऊ शकतो जर कोकणातल्या अनेक शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेण्याचं ठरवलं तर. हो, पुढे पुढे माझं कसं आहे की पुढे मला हाच प्रयत्न करायचा आहे की एकदा मी माझं प्रोडक्ट काढून माझ्याकडे व्यवस्थित ठेवलं की म्हणजे आता समजा माझ्याकडे मी करेन तर माझ्याकडे 200 ते 250 किलो तरी आलं माझ्याकडे, तर त्यातले 100 किलो तरी मी 2 शेतकऱ्यांना देऊ शकेन किंवा 3 शेतकऱ्यांना देऊ शकेन की तुम्ही हे लागवड करा. त्यांच्याकडे पैसे तर काही घेणार नाही मी, कारण माझा प्रयत्न तसाच आहे की त्यांना द्यायचं लागवड करायला. तुम्ही प्रामाणिकपणे लागवड करा. तुमच्याकडनं घेताना मी तुम्हाला 150 रुपयेचा वगैरे जो रेट त्यावेळेस असेल, 100 रुपये 150 रुपये वगैरे, कारण आताचा आपल्या पिवळ्या हळदी रेट 60 रुपये चालू आहे. तर कमीत कमी 100 ते 125च्या आसपास देऊन त्यांच्याकडनं मी ती परत घेईन. म्हणजे मी जेवढी दिलेली आहे ती त्यांना कमी करून घेणार आणि ते जे काढतील वरती ती त्यांना पैसे देऊन मी त्यांच्याकडनं परत विकून घेईन. म्हणजे असे करारावरती मी पुढे हळूहळू करेन, पण सुरुवातीला तेवढी आपल्या हातामध्ये आली पाहिजे. म्हणून ही पहिली 1-2 वर्ष माझी जाणार आहेत ह्याच कामासाठी, की जेवढी मी आणली त्याच्या मला दुप्पट तिप्पट ती करायची. कारण 50 किलो तुम्ही लावला तर तुम्हाला 125 किलो तुमच्या हातामध्ये एंड ऑफ द इयर मिळतेच मिळते. एवढं उत्पन्न आहे याचं. खरंच खूप छान. आणि सर, आजची तरुण पिढी एक 10 किंवा 12 हजाराच्या नोकरीसाठी मुंबई सारख्या शहरांच्या ठिकाणी धाव घेताना आपल्याला दिसते. तर अशा तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
असं म्हटलं तर पैसा हा प्रत्येकाला पाहिजे असतो आणि तो लवकरात लवकर मिळेल ह्यासाठी सगळेजण धावत असतात. पण नक्कीच. मी तर आता त्यांना हेच सांगेन की नोकरी करा हरकत नाही, पण शिक्षण पूर्ण करून मग नोकरी करा. अर्धवट शिक्षण सोडून जर नोकरी केला तर तुमच्या हातामध्ये नोकरी पण टिकणार नाही आणि तुम्ही व्यवसायही कुठचा करू शकत नाही. त्यामुळे कमीत हम्म. कमी ग्रॅज्युएशन तरी पूर्ण कराच करा. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या नोकरीसाठी मुंबईला जात असाल तर तुम्ही जाऊ शकता, पण अनुभव म्हणून तो त्या ठिकाणी जा. ह्याच्यामध्ये एक मी सांगेन, कारण काय आपल्याकडे मानसिकता तशी झालेली आहे की तू बाबा काम कर आणि मुंबईला निघून जा आणि तिथे नोकरी करून पैसा कमव. त्याच्या व्यतिरिक्त आपली माणसं सध्या काही विचार करत नाहीयेत. तर बरोबर. ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट सुचवेन अशी की ग्रामपंचायतीने गावच्या ग्रामपंचायतीने तर गावचा विकास म्हणून जर अशा काही गोष्टी हातामध्ये घेतल्या आणि यांच्याकडे पाहिलं की आपल्याकडची मुलं शिक्षण घेत आहेत, तर त्यांना रोजगार म्हणून काय हम्म. उपलब्ध करून देता येईल किंवा आपल्याकडच्या याच्यामध्ये त्यांना काय साधनं उपलब्ध करून देता येईल की ते त्या त्या बाबतीतलं शिक्षण घेऊन इथेच काहीतरी रोजगार करतील किंवा कामधंदा करतील. तर हम्म. मी एक असं सांगेन की त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीने सगळ्यांना तरुणांना एकत्र घेऊन आता आपल्या सगळ्या लोकांना गजाली करायला खूप आवडतात. हम्म. जगप्रसिद्ध आहे आपल्या कोकणातला गजाली हा प्रकार जगप्रसिद्ध आहे. तर त्या गजालीमध्ये हे विषय काढा की कोणाला काय आवड आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तर मोबाईलचा उपयोग कोण काय करतात त्याच्यापेक्षा मोबाईलचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे जर केलात तर मी म्हणेन की नॉलेज हे भरपूर आहे इंटरनेटवरती. बरोबर. तर ग्रामपंचायतीची एक हे एक गोष्ट हातात घ्यावी की त्या तरुणांना त्यांनी व्यवस्थित मार्गावरती न्यावं की कोणाचे काय स्किल्स आहेत, कोणाचे काय स्किल्स आहेत. आणि फंड हा ग्रामपंचायतीकडे असतो, तो फक्त रस्ते बांधायला वापरला पाहिजे असं काही गरज नाहीये. तुम्ही जर बरोबर. प्रपोजल देऊन जर व्यवस्थित मांडलात तर तुम्हाला तो भाग जो आहे तो तुम्हाला वापरता येतो त्या ह्याच्यासाठी. असा काय प्रॉब्लेम येणार नाही, कारण हम्म. तुमचा गावचा विकास हा ह्याच्यासाठी ग्रामपंचायत असते. आता हे बरोबर. त्यांनीच केलं पाहिजे आणि घरच्या लोकांनी आणि गावच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे की चल तू कर, कारण प्रत्येक गोष्ट ही शून्यातूनच चालू होते. पण आपण म्हटलं की तू जे अवेलेबल आहे तिकडे जाऊन उभा राहा आणि ते काम कर, तर ते मग गावचा विकास म्हणा किंवा त्या व्यक्तीचा विकास हा कधीच होणार नाही. पण तरुणांनी हम्म. आपल्याकडचं स्किल काय आहे, आपल्याला कशामध्ये आवड आहे ह्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे शिक्षण घ्यावं पुढचं काय असेल ते. नक्कीच. तुम्ही एक सुरुवातीला म्हणालात की आधी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि मग तुम्ही या क्षेत्राकडे वळा. ऍक्च्युली तुमचंच उदाहरण आहे की तुमचं शिक्षण IT इंजिनियर असल्याचा ऍक्च्युली खरं तर या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला खूप फायदा झालाय की रिसर्च कसा हम्म. करायला पाहिजे, सुरुवात कशी करायला हो. पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झालाय. त्याचबरोबर तुमची आवड, तुम्हाला बाईक रायडिंग आवडतं तर त्याचा सुद्धा तुम्हाला यामध्ये, त्या कॉन्टॅक्टचा सुद्धा फायदा तुम्हाला झाला. यामध्ये खूप उपयोग झालाय. तर हम्म. प्रत्येकाने ऍक्च्युली खरंच म्हणजे हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात की शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर आधी पहिलं तुम्ही तिकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायला हवं. नक्कीच खूप चांगला मुद्दा सर तुम्ही मांडलात. तर सर, काळ्या हळदीला बाजारपेठ किती प्रमाणात उपलब्ध आहे? आणि काळ्या हळदीमुळे तुम्ही पतंजली सारख्या मोठ्या कंपनीकडे सुद्धा, कंपनीचे लक्ष देखील तुमच्याकडे वेधून घेतले आहे. तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात ना मी IT इंजिनियर आहे म्हणून, तर ह्याचा फायदा हा. मी तुम्हाला आधी तो सांगेन की माझी वेबसाईट म्हणा किंवा कम्युनिकेशनचा पार्ट जो आहे तो मी स्वतः तयार केलेला आहे. swatiorganics.com ही हम्म. वेबसाईट मी माझी माझी तयार केलेली आहे. तर हा. ह्याचा इम्पॅक्ट असा होतो मार्केटमध्ये की तुम्ही कुठेतरी स्टेबल आहात. तुमची हम्म. वेबसाईट असणं याचा अर्थ तो होतो, त्यावर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर असतात, तुमचं लोकेशन असतं, तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात, ही सगळी माहिती त्याच्यावरती असते. आणि या कंपन्यांना एखाद्यावरती विश्वास दाखवायचा असेल तर त्या गोष्टी आधी ते बघतात. हम्म. त्यामुळे पतंजली म्हणा की ह्यांना सगळ्या म्हणा, मला त्यांना जास्त काय सांगावं नाही लागलं की मी कोण आहे आणि काय आहे ते, कारण ते सर्च मारताना हम्म. गुगलमध्ये त्या गोष्टी येतातच. आणि ह्या पतंजली, विको म्हणा किंवा हिमालय म्हणा, या सगळ्या लोकांना काळ्या हळदीबद्दल सगळं माहिती आहे, व्यवस्थित माहिती आहे. आणि हम्म. बाजारपेठ म्हणाल तर ती आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. काही प्रकारे हा. ह्या हळदीसाठी वेगळ्या प्रकारची बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. तो एक वेगळा, पूर्णपणे वेगळा पार्ट आहे, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही कारण आपण शेतकरी आहोत. तर बरोबर. याची उपयोगिता भरपूर आहे, पण प्रॉब्लेम असा होतो की भौगोलिक कारणामुळे याचं उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. कारण ही मिळते फक्त जंगलामध्ये, ती पण आसाम आणि अरुणाचल प्रदेश ते एकदम जंगलातले एरिया आहे पूर्णपणे. एरियामध्ये हो. आणि
हा, आणि जेवढं म्हणा की याचं उत्पादन जेवढं पिवळ्या हळदीचं आपल्याकडे होतं तेवढं याचं होत नाही. कारण एक तर भौगोलिक क्षमता, की तुमचं जमीन कशी आहे याचं, किंवा पाऊस कसा पडतो, काय वगैरे पडतो ते. आणि दुसरं म्हणजे ह्या हम्म. पिकासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं औषधी खत वापरू शकत नाही, कारण ही स्वतःच एक औषध आहे. हम्म. तुम्ही पिवळ्या हळदीची शेती करताना सगळ्या प्रकारची औषधं लावतात, कसंही मारतात, काहीही करतात, हम्म. कारण ते पीक जास्त यावं म्हणून. तसा हा प्रकार ह्याच्यात बरोबर. करता येत नाही, कारण हे औषधी असल्यामुळे ते तुम्ही वापरू शकत नाही. आणि ते जर कंटेंट त्या कंपन्यांना मिळाले तर त्या कंपन्या तुमच्याकडून तो माल घेणार नाहीत विकत. अच्छा. हा एक प्रॉब्लेम आहे. तर नक्कीच, म्हणजे पतंजलीला मी माझे, टेस्टिंगसाठी नॅचरली जितकी ती ग्रो होईल आणि ज्या पद्धतीने ग्रो होईल तशीच तिला ग्रो व्हायला दिली पाहिजे थोडक्यात. हा, याच्या टेस्टिंगमध्ये म्हणजे अपेडाच्या टेस्टिंग वगैरे असतात किंवा अशा टेस्टिंग असतात ज्यामध्ये त्यांना कळून येतं की तुम्ही प्रोडक्टमध्ये केमिकल वापरलं आहे ग्रो करताना की नाही वापरलेलं आहे. त्यामुळे हम्म. पतंजलीला मी माझी हळद टेस्टिंगसाठी पाठवून दिलेली आहे. ते लोक आता टेस्ट करतात. पहिल्यांदा त्यांना मी 1 किलो पाठवली होती, आता पुन्हा 8 दिवसापूर्वी अर्धा किलो त्यांना पाठवली आहे मी. पण त्यांच्यावरती विसंबून न राहता त्यांच्याकडनं जर आपल्याला काही कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर आपल्या शेतकऱ्यांचा फायदाच आहे, मला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्याबरोबर ह्याचा उपयोग मला कॉस्मेटिकमध्ये पण करायचा आहे, कारण त्याचं मार्केट सध्या कॉस्मेटिकचं भरपूर मोठं आहे. आणि आयुर्वेदिक कॉस्मेटिक खूप ह्या जास्त. प्रोडक्टचं सध्या कुठेही नाही आहे. त्यामुळे हम्म. मी त्या सध्या सर्टिफिकेशन माझं चालू आहे आयुर्वेदाचं, की ह्याचं प्रकारे ह्या वस्तूपासून किंवा ह्या वनस्पतीपासून कॉस्मेटिक्स कोणत्या प्रकारे मला बनवता येतील. हा. तर सध्या मी त्यावर काम करतो. म्हणजे माझं काम दोन्हीकडे चालू आहे. तर कंपनीकडनं आला प्रपोजल तर वेल अँड गुड, आणि हे पण आपल्याला पुन्हा करायचं आहे. म्हणजे काय, आपल्या आपल्या इथल्या माणसांना होपफुली. रोजगार पण त्याच्यामध्ये मिळू शकतो. हो, नक्कीच. नाही, होपफुली आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की होपफुली ती टेस्टिंगचा रिपोर्ट खूप चांगला येऊ देत. आणि ते जर झालं तर खरंच खूप फायदा होईल आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी. तर सर, आपण कोकणातील आपल्या कोकणातील आजकाल कोकणातील बहुतांशी लोकांकडे स्वतःची जमीन आहे, पण ती जमीन कसली जात नाही आणि ती वर्षानुवर्ष तशीच पडीक राहते. किंवा ती विकली जाते. तर आपल्या जमिनी परप्रांतीयांना न विकता त्या पुढच्या पिढीसाठी राखल्या पाहिजेत आणि त्या कसल्या पाहिजेत, या आपल्या चळवळीच्या मुद्द्यावरती तुम्ही प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? हो, मी तुमचा अजेंडा आहे तो वाचला आहे बऱ्यापैकी. हा. पण फक्त चळवळ विकल्या जाऊ नये म्हणून करताय त्यापेक्षा तो ती जमीन का विकतोय ह्याचा अभ्यासही आपण केला पाहिजे. का, तर पहिली गोष्ट हम्म. म्हणजे त्याला त्याच्यावरती कुठचं उत्पन्न घ्यायचं हेच कळत नाहीये. आणि त्यासाठी त्याला जो गायडन्स पाहिजे तोही कुठे मिळत नाहीये सध्या तरी. ही आत्ताची शोकांतिका आहे आपली. जी जी गोष्ट तुम्ही जर कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या साईड ह्याकडे इथे बघितलात, तर त्यांच्या जमिनीचं रेट आणि त्यांच्याकडे येणारी पिकं आणि आपल्याकडच्या जमिनीचं रेट आणि आपल्याकडची पिकं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. पण त्यांच्यापेक्षा हम्म. सर्वात चांगली जमीन ही आपली आहे. तर पहिल्यांदा तो विचार केला पाहिजे की आपल्याला त्याच्यातनं काय करता येईल. आता आपण फक्त पारंपरिक भात पीक घेतो, पण त्या भात पिकामध्ये एवढ्या व्हरायटी आहेत, हा विचार का करत नाही. आता माझा अनुभव तुम्हाला हम्म. सांगतो. मी मी मला काळा भात करायचा होता. मी काळा भात बर्मावरनं मागवला, तो ती गोष्ट वेगळी झाली. पण आपल्या हम्म. कृषी विभागामध्ये मी विचारलं काळा भाताबद्दल, तर ते म्हणलं की आमच्याकडे नाही आहे म्हणून. आम्ही अरेंज करून देऊ किंवा काय करू वगैरे त्यांनी सांगितलंच नाही मला काही. आमच्याकडे नाही म्हणाले आणि सोडून दिलं. का, आपल्याकडे भात होऊ शकत नाही का काळा भात? बरेच लोक करतायत. बासमती होऊ शकत नाही का? त्या वाडा कोलम म्हणा, ह्या ह्या जातीला पण भरपूर मागणी आहे. अशा प्रकारचे भात आपण का तयार करत नाही? क्विंटलला 2,000 रुपये मिळणाऱ्या भाताचीच आपण शेती का करतोय? कारण काय? म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आधी आपण शोधल्या पाहिजेत, की त्यांना बियाणं अवेलेबल होत नाही, त्यांना बियाणाबद्दल माहिती नाहीये, का आपल्याकडे मार्केट नाहीये. हम्म. नक्की काय, फक्त आंबा आणि काजू मिळतो हे पूर्ण जगाला माहिती आहे. ते कसं कळालं जगाला सगळ्यांना? मग हा आधी आपण अनुभव हा घेतला पाहिजे की नक्की अडतंय कुठे आपलं, कशामुळे आपण मागे राहतोय. ते त्यांच्याकडे पर्यायच काय नाहीये ना. माणसं हम्म. खाणार काय तर, बाकी त्यांच्याकडे पर्याय काय आहे का करण्यासाठी? मग त्यांना आपण हे पर्याय आधी दिले पाहिजे की आपल्याकडे पर्याय काय काय उपलब्ध आहेत म्हणून. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की ग्रामपंचायतीचा ह्याच्यामध्ये भाग घेणं फार महत्वाचं आहे. खूप की मोठा तुम्ही आहे गावाचे खरंच. विकास काय करणार, फक्त तंटामुक्ती करणं आणि बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे ग्रामपंचायतचं काम आहे हे आता मला वाटत नाही आताच्या शतकामध्ये तरी. आता तुमच्या तरुणांना तुम्ही पुढे कसं घेऊन जाता हे ग्रामपंचायतीने केलं पाहिजे. आणि त्याच्यावरती तुम्ही नक्कीच. निवडणूक लढवताना त्या लोकांना, सरपंचला निवडून द्या, हे मी तुमच्या सगळ्यांना सांगतो. आता तुम्हाला सगळ्यांना माझं एक आव्हान आहे हम्म. त्यासाठी.
कारण नक्कीच. ते केल्याशिवाय काही होऊ शकत नाहीये. म्हणून आपण आपले मार्ग शोधले पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि दुसरं मी याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक सांगू शकतो की चंदन लागवड ही आपल्या माळ रानावरती होऊ शकते. हम्म. मी एक गोष्ट इथे फाइंड आउट केली की आपल्याकडे कडुलिंबाचं झाड मी बरेच शोधले पण मला एकही नाही मिळालं. कुठेतरी एखादा असेल कोपऱ्यामध्ये वगैरे असेल, पण अख्ख्या माळ्यावरती मला ते कुठेही नाही मिळालं. पण कडुलिंबाचं झाड तर कुठेही होऊ शकतं. आणि हम्म. चंदनाला जर सोबत जर कडुलिंब असेल तर त्याची वाढ चांगली होते चंदनाची. तर त्यांच्याकडे जर माळ शेती वगैरे आहे, जे करू शकत नाही त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये हे गोष्टी ते लावू शकतात ना. त्याच्यामध्ये जर पुढाकार घेता ग्रामपंचायतीने आणि पूर्ण गावाला म्हटलं तुम्ही करा म्हणून, तर मग हम्म. ते पीक घेण्यामागे म्हणजे त्याला समजा 10 वर्ष किंवा 15 वर्षानंतर त्यांच्या हातामध्ये जो पैसा येणार आहे तो तर येणारच आहे ना. मग ते आज शेती का विकतील, तो माळ आज का विकतील त्यासाठी. आणि याचा एक फायदा असा होईल की सगळ्यांनी जर केली तर पडीक माळ जो आहे तो चांगला लागवड होऊ शकेल. आणि पूर्ण गावाने जर नियोजन केलं तर चोरीही त्याची होणार नाही, कारण ही जबाबदारी सगळ्यांची असेल त्याच्यामध्ये. आणि बरोबर. प्रामुख्याने मी याच्यात एक गोष्ट आणखीन ऍड करेन की ती रानाला किंवा माळाला जी आग लागते ना, ती पण पूर्णपणे बंद होऊन जाईल. आग लागण्याचा प्रकार वगैरे जो आहे तो आपोआप लागतो की नक्कीच. कशामुळे लागतो काय असतो तो पुढचा भाग राहिला. पण तो प्रकार सुद्धा याच्यामुळे बंद होऊन जाईल, कारण हम्म. त्याच्यामध्ये जळणारं चंदन हे सगळ्यांचं असणार आहे, एकट्याचं नसणार आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर जमिनी विकल्या का जातात या मुळाशी पोहोचणं गरजेचं आहे. या समस्येला अगदी मुळापासून जाणून घेणं गरजेचं आहे की का विकल्या जातात, आणि यावरती संशोधन होऊन यावरती आधी पहिल्यांदा का मागचं कारण शोधून मग त्या दृष्टिकोनातून मार्ग शोधायला हवा. आणि खरंच तुम्ही एक खूप चांगला मुद्दा मांडलात की ग्रामपंचायतीने सुद्धा खूप मोठा रोल इथे प्ले करायला हवा आणि मध्यस्थी करून या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायला हव्या. तर तुम्ही काही बोलाल एक मी त्यात? एक मी याच्यावर नमूद अजून करतो की आणखीन एक विचार केला पाहिजे की सगळे परप्रांतीय जे येत आहेत ते मागे का लागलेत जमीन घ्यायला, आणि ते अव्वाच्या सव्वा रेट देऊन का मागे लागलेत. आपण म्हणतो की हम्म. तो मला देतोय रेट म्हणून मी विकतोय वगैरे, तो भाग एक वेगळा राहिला. पण हा विचार पण त्याने शेतकऱ्यांनी केला पाहिजे स्वतःहून की तो मला एवढा रेट का देतोय. हम्म. आजच्या जर रेडी रेकनरचा रेट जर पाहिला आपण, तर तो दर जो आपण दराने विकतोय किंवा मागतोय तेवढा नाहीये. समोरचा हम्म. माणूस विकत घेतोय, कारण काय याचं, हा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे याच्यामध्ये. बरोबर. नक्कीच, नक्कीच. तर सर, कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. तर यावरती तुम्ही काय सांगाल? व्यवसाय करायला पाहिजे हे तर फार चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी एकजूट असणं फार गरजेचं आहे. हम्म. जोपर्यंत आपला कोकणी बरोबर. माणूस एकजुटी दाखवत नाही, एकमेकांना बरोबर घेऊन पुढे जात नाही, तोपर्यंत मला वाटतं ते केवळ अशक्य आहे. मी हम्म. दिलगिरी व्यक्त करतो जर कोणाला राग येत असेल तर, पण ही गोष्ट खरी आहे की आपण एकमेकांना साथ देत नाही. आता नक्कीच. बोलताना आपण फक्त गोष्टी म्हणतो की तो गुजराती बघ, तो मारवाडी बघ म्हण, किंवा तो भैया म्हण, ह्या कम्युनिटी म्हणा किंवा हे जे सगळे लोक आहेत ते आपल्या सगळ्यांना एकमेकांना बरोबर घेऊन का का पुढे जातात आणि ते सक्सेसफुल का होतात, याचा अभ्यास का करत नाही आपण. फक्त आपण म्हणतो की ते पुढे गेले किंवा ते लोक करून दाखवतात, ते लोक कसे करतायत. मग आपला कोकणी माणूस का नाही करू शकत. हम्म. करू शकतो ना. बरोबर. रानामध्ये तुम्ही मगाशी म्हटलं रानामध्ये आग आग चंदन लावलं तर रानामध्ये आग लागणार नाही. तेव्हा रानामध्ये आग लागते म्हणा किंवा घातली जाते म्हणा, तेव्हा तो जो व्यक्ती जे काम करतो तो हा विचार करतो का की बाजूच्या ह्याच्यात लावलेले काजू आहेत ते पण ह्याच्यात जळून जाणार आहेत म्हणून, ते हम्म. जळाले नाही पाहिजेत म्हणून. हा विचार करतात का कोणी? बरोबर. का मी आता वर्षभर इथे राहतोय, मी हे वास्तव बघितलेलं आहे आणि अनुभवलं सुद्धा आहे. हम्म. ती काळजी त्या कोणत्या माणसाला नसतेच की ह्याचे काजू जळाले की काय असेल ते. कारण ही मला वाटतं बरोबर. 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट मी बघितलेली आहे. 25 काजू त्या माणसाचे जळालेले आहेत, मी जिथे बघितलं त्याचे. बापरे. जो आग लावून गेला तो दुपारी आग 5:30ला तरी आग लावली आणि तो निघून गेला. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या स्वभावात आहेत, त्या कधी बदलणार आपण. आणि जोपर्यंत हे बदलत नाही हम्म. तोपर्यंत तुमच्यावरती भैया म्हणा की हे म्हणा हे सगळे येणारच आहेत. हा, आणि म्हणजे जर दुसऱ्यांना आपल्याला दोष देऊन मग काही उपयोग नाही. आपण जर काही एकजूट उपयोग नसू, नाही. आपण जर एकमेकांना सपोर्ट करत नसू तर. स्वभाव बदलला पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे, एकमेकांवरती विश्वास दाखवला पाहिजे, तरच पुढे जाऊन ह्या नक्कीच. गोष्टी होऊ शकतात. अन्यथा ह्या गोष्टी बिझनेस म्हणा किंवा काय म्हणा, हे जे म्हणतात म्हण आहे ना की बिझनेस त्यानेच करावा म्हणून, शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्मावा, ती म्हण मला वाटतं आपल्यासाठी ती कुठेतरी
खरी ठरते. नक्कीच. नक्कीच नक्कीच सर. सर खूप चांगलं चांगलं असं मार्गदर्शन लाभतंय तुमचं आम्हाला. तर सर काळ्या हळदीची यशस्वीरित्या शेती करून कोकणची आणखी एक नवी ओळख तुम्ही जगासमोर आणली आहे. एवढ्यावर न थांबता एक कोकणाला आयुर्वेदिक हब बनवण्याचे तुमचे एक स्वप्न आहे. तर या स्वप्नाबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कोकण म्हटलं की एकदम सौंदर्याने नटलेलं गोष्ट, नटलं एक परिसर आपल्या समोर, सगळ्यांच्या समोर येतो. त्यातलं वातावरण, नक्कीच. स्वच्छ वातावरण, सुंदर वातावरण, या सगळ्या गोष्टी एकदमच्या आहेत. आणि इथे जे काही पिकतं ते निसर्गाच्या आशीर्वादाने असतं पूर्णपणे. आणि मी तर असं म्हणेन की हाच आशीर्वाद म्हणजे आयुर्वेद आहे, ज्यामध्ये वनस्पतींचा उपयोग केला जातो पूर्णपणे. आणि आपली माती आणि वातावरण अशा प्रकारे आहे की अशा सगळ्या वनौषधींना हे पोषक आहे. कारण तुम्ही पाहाल तर जेवढ्या वनौषधी आहेत त्या सगळ्या वनौषधी हिमालय आणि अरुणाचल प्रदेश, आसाम या साईडला जास्त होतात. हा. आणि हा भाग आणि आपला कोकणाचा भाग म्हणा किंवा केरळचा भाग, हा हा पट्टा जो आहे तो जवळजवळ 80 ते 90% समानच आहे. तुम्ही हिमालय सोडून द्या, हिमालयाचा भाग वेगळा झाला पूर्णपणे. तर माझा आता प्रयत्न असाच आहे की जेवढ्या जेवढ्या मला दुर्लभ वनस्पती मिळत आहेत, मी शोधतोय म्हणा, मी फेसबुकवरती इंटरॅक्शन करतो, लोकांना विचारतो, तर त्यांच्याकडनं मी काही बियाणं घेतो, त्यांना मी काळी हळदीचे रोपं हे पाठवून देतो, बियाणं वगैरे. तर अशा प्रकारे मी बऱ्याचशा बिया वगैरे जमवलेल्या आहेत. तर मी आता माझा असा प्रकार हे आहे की हळूहळू आपला जो माळरान आहे त्याच्यामध्ये हे बियाणं वगैरे जे आहे ते पेरत जायचं पावसाच्या आधी. आणि एक एक तरी मला वाटतं 1-2 वर्षांमध्ये तरी अशा गोष्टी घडतील की लोकांना कळून येईल की ह्यांच्या इथे पण ह्या वनस्पती मिळतात म्हणून. कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी येणार नाही. आज आंबा आणि काजू पिकतो हे सगळ्या पूर्ण जगाला माहिती आहे. पण त्याच्याबरोबर हे पण कळायला पाहिजे की यांच्याकडे ह्या वनस्पती सुद्धा येतात म्हणून. आणि जेव्हा कंपन्यांना त्या गोष्टी कळतील तेव्हा मग आपण आपला पुढचा बिझनेस जो आहे तो पुढे नेऊ शकतो ना. पण नक्कीच. आधी प्रयत्न तर केला पाहिजे की आपल्याकडे हे होऊ शकते की नाही होऊ शकत. म्हणून मी हेच म्हणेन की जेवढे आपले तरुण आहेत ते जेव्हा माळामध्ये वगैरे माळरानावरती वगैरे गुरांना घेऊन जातात, फिरतात वगैरे, तेव्हा त्या वनस्पतींची जरा माहिती घ्या की ती कुठची वनस्पती आहे, कोणती झाडं आहेत, याचा उपयोग काय आहे. कारण हे शिक्षण आणि हे नॉलेज जे आहे ते हळूहळू संपत चाललंय. आणि कुठेही अशी पुस्तकं अवेलेबल नाही आहेत की कोणत्या झाडाचा काय उपयोग आहे कोकणामधल्या, हे मला कुठे मिळते. आता मिळालं तर उत्तमच होईल शोधायला वगैरे. पण आपल्या जुन्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत, पण ती पुढच्या पिढीकडे जात नाही. कारण पुढची पिढी त्याच्याकडे त्या अनुभव त्या दृष्टीने बघतच नाहीये. ते फक्त एक झाड आहे, ते झाडच आहे म्हणून बघतात त्यासाठी. त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म हे कोणालाही माहित नाही. तर हाच एक आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक इथे एक सांगेन की या गोष्टीबद्दल मी FB ला आपल्या सिंधुदुर्गाची म्हणा किंवा कणकवली म्हणा आणि कोकणातले काही ग्रुप्स आहेत त्यांच्याकडे मी एक पोस्ट टाकली होती अशी की आयुर्वेदामध्ये किंवा फार्मसीमध्ये कोणी जर काम करणारे असतील तर त्यांनी कृपया मला संपर्क करावा. कारण मी आहे IT फील्डचा. हा. तर ह्या बरोबर. काळ्या हळदीच्या डेव्हलपमेंटमध्ये मला त्यांची जास्त फायदा होईल किंवा तुम्हाला त्यांचं नॉलेज म्हणा किंवा त्यांचं गाईडलाईन म्हणा त्याप्रमाणे मी पुढे जाऊ शकेन. पण शोकांतिका अशी आहे की कोणत्याही ग्रुपने माझी पोस्ट अप्रूव्ह नाही केली. तर तुमच्या माध्यमाने मी सांगेन की ज्यांचे कोणाचे नातेवाईक म्हणा, मुलं म्हणा किंवा आणखी त्यांचे कोणी ओळखीचे असतील किंवा ऐकत असतील, तर त्यांना फार्मसीचा किंवा आयुर्वेदाचा काही अभ्यास असेल किंवा अभ्यास करतायत, PhD करतायत असे कोणी असतील तर कृपया मला संपर्क करा. मला ह्याच्यावरती R&D करायची आहे. तर मला त्यांच्यामध्ये तुमची आवश्यकता आहे, तुमच्या नॉलेजची. नक्कीच नक्कीच. तर या या माध्यमातून आपण नक्कीच सगळ्यांना आवाहन करूया की जे जे फार्मसीशी रिगार्डिंग किंवा आयुर्वेदाशी रिगार्डिंग काम करतायत त्यांनी सरांना संपर्क साधावा. ऍक्च्युली आपण वाटल्यास कमेंट बॉक्स मध्ये सरांचा नंबर देखील शेअर करू जेणेकरून संपर्क साधायला कुठल्याही अडचण येणार नाही. तर सर एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोकणात पुन्हा एकदा सोनं अर्थात शेती पिकवण्यासाठीची चळवळ. तर या आपल्या चळवळीच्या मुद्द्यावरती तुम्ही काय सांगाल? सोनं म्हणाल तर कोकण सोनंच आहे हो. पण काय झालंय की आजच्या पिढीला आणि मागच्या पिढीतला गॅप एवढा वाढलाय ना की त्याचा अनुभव लोकांना नाही येत आहे. त्यांना वाटतं की मुंबईमध्येच म्हणजे फक्त सोनं आहे किंवा नोकरी केली तर सोनं आहे किंवा आणखी त्यांचे स्वप्न काहीतरी वेगळी असतील त्यासाठी. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही चळवळी चालू केल्या आहेत ते आता मी म्हणेन की फारच छान झालंय. पण ह्या चळवळीचा निर्णय लागणं फार महत्वाचं आहे आता. चळवळी आपण करतोय पण ते कोणत्या साईडला चाललंय, कुठे चाललंय त्याचा पण आपण जरा विचार केला पाहिजे.
आणि आधी म्हटल्याप्रमाणे मी की ग्रामपंचायतीने ह्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत की गावाचा विकास कसा करायचा म्हणून आणि गावामध्ये एकजूट कशी आणायची. तरच मला वाटतं की पूर्वीचे जे सोन्याचा धूर म्हणतो आपण किंवा सोन्याचा कोकण जो होता, कारण ती माणसं सोन्याची होती. त्या मुंबईवरनं आलेला कोणताही चाकरमानी गावी आल्यावरती त्याचं स्वागत ज्याप्रमाणे व्हायचं ते स्वागत आत्ता नाही होत. हे खरं आहे, हे खरं आहे. ते स्वागत आत्ता नाही होत. मग तो जिव्हाळा नाही आहे का? तो जिव्हाळा आहे. ती माणसं सोन्याचीच आहेत ना, आपली आहेत ती. मग तो जिव्हाळा कमी का झाला? म्हणून तो एक पार्ट आहे, तो बदलण्याची गरज आहे. आणि दुसरं एक गोष्ट मी जसं सांगेन की शेती साठी म्हणा किंवा आणखीन काय करण्यासाठी म्हणा, आधी पावसाचं व्यवस्थापन वगैरे जे होतं की पाऊस जसं पडायचा त्याप्रमाणे शेती करायचो आणि वेदर वगैरे जे होतं ते व्यवस्थित चालायचं. पण आता काही वर्षामध्ये गेली 10-15 वर्ष म्हणा किंवा काही कालावधी जो झालाय 20-1 वर्षाचा वगैरे, त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असतं. विहिरीनं पाणी कमी जात आहे, पाऊस पडत असतो, अवेळी पाऊस येतोय, त्यामुळे पिकाचं नुकसान होतंय, आंब्याचं नुकसान होतंय, काजूचं नुकसान होतंय. तर मी हे म्हणेन की पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते प्रत्येक गावाने, प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या गावासाठी करावं. आणि जे काही प्रकल्प पाण्याचे चालू आहेत, जसं माझ्याकडे गेली 20 वर्ष प्रकल्प चालू आहे पाण्याचा, जे धरण अजून माझ्याकडे पूर्ण होतंय, ते होईल कधी होईल काय होईल तो पुढचा भाग झाला. पण हे ग्रामपंचायतीने जर लक्ष घातलं याच्यामध्ये तरच ह्या गोष्टी वेळेवरती होऊ शकतात. अन्यथा एकटा माणूस किंवा एकटा शेतकरी ह्याच्यासाठी नाही जगू शकत. आणि तरच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. म्हणून ग्रामपंचायतीने व्यवस्थापन करावं. आणि मी लोकांना हे सांगेन की तुम्ही ज्या सरपंचाला निवडून देताय ना, त्या सरपंचाला दर रविवारी जाऊन एकजुटीने विचारा की बा तू ह्या आठवड्यामध्ये गावासाठी काय काम केलंस म्हणून. ते जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हाच त्याची जबाबदारी वाढेल. नाहीतर सरपंचाची किंवा ग्रामसेवकाची तिथे जे बसतात त्यांची जबाबदारी त्यांना कळणार नाही. आणि तुम्ही फक्त वाटच बघत राहाल की सोन्याचा धूर आपल्याकडे परत कधी येणार आहे. आणि डेव्हलपमेंट जोपर्यंत आपण आपली करत नाही तोपर्यंत कोणी बाहेरचा येऊन करणार नाही. आणि बाहेरचा येऊन करणार ती फक्त तुमची गुलामगिरी होणार आहे. तो स्वतःची डेव्हलपमेंट करून निघून जाणार आहे. हो, बरोबर. नाही, खरंच म्हणजे तुम्ही म्हणालात की एकजूट पण होणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतीने पण यामध्ये खरंच लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण स्वतः म्हणजे कोकणातला प्रत्येक नागरिक हा जागरूक असणं फार गरजेचं आहे. आणि अर्थात आपण या चळवळीच्या माध्यमातून, या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या माध्यमातून तोच प्रयत्न करतोय की कोकणातला प्रत्येक कोकणवासी हा जागरूक राहील, अलर्ट होईल, त्याला कोकणातल्या समस्या समजतील आणि त्या समस्येवरती प्रत्येक जण आवाज उठवू शकेल. म्हणजे असं होणार नाही की एखादी समस्या समोर दिसते, तुम्ही मगाशी म्हणालात की माळरानाला आग लागते, पण कशी लागते, काय लागते हे कोणाला कळत पण नाही आणि कोणी त्याच्यावरती आवाज उठवत पण नाही. तर हाच एक उद्देश आहे या चर्चासत्राचा की जेणेकरून या चर्चासत्राच्या माध्यमातून ऍटलिस्ट प्रत्येकाच्या मनात ही जाणीव जरी निर्माण झाली की जर काही चुकीचं दिसत असेल तर त्यावरती आपण आवाज उठवणं फार गरजेचं आहे. तर हाच एक हेतू आहे अर्थात. तर सर, श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आपण जनजागृती करतोच आहे, पण आता प्रत्यक्षात चळवळ सुरू झाली आहे आणि ही चळवळ घराघरात पोहोचणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक महत्वाचा मुद्दा त्यात जो घेतलाय तो तुम्ही एकदम छान घेतलाय की जमिनी विकण्याचा वगैरे जो आहे किंवा गावातल्या काही गोष्टी ज्या पेंडिंग राहिल्या आहेत त्याचा आवाज उठवणं वगैरे, ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ती आता काळाची गरज बनलेली आहे. कारण माझाही अनुभव तसाच काहीतरी आहे माझ्या गावाला सुद्धा. तर तो जो पार्ट आहे तो आपल्याला सखोल जाऊन आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावातला एक व्यक्ती तरी असा बनवला पाहिजे की तो ह्याच्यासाठी लीड घेईल. कारण तुम्ही प्रत्येक गावामध्ये जर फिरत राहाल तर तो तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाहीये. त्यामुळे ती टीम तुम्हाला तयार करणं फार गरजेचं आहे. कारण हा जो तुम्ही वसा घेतलेला आहे ह्याच्यासाठी तुम्हाला टीम बनवणं गरजेचं आहे. तर मी त्यासाठी म्हणेल की शिलेदार म्हणतो आपण ते प्रत्येक गावातला एक शिलेदार तुम्हाला बनवावाच लागेल. आणि त्यानंतर मग याच्यासाठी फॉलोअप करणं म्हणा, कसं करणं म्हणा, तुम्हाला एका हाताला एक हात जो मिळेल ना त्यामुळे तुमची कामं जी आहेत ती फार योग्य रीतीने पूर्ण होतील. कारण त्या गावातल्या त्या माणसालाच माहिती आहे की कुठे अडचणी आहे आणि कोण मध्ये अडचण आणतंय.
बाहेरचा व्यक्ती जाऊन त्या अडचणी अशा दूर नाही करू शकत, जो गावातला व्यक्ती करू शकतो. त्यामुळे शिलेदार बनवणं गरजेचं आहे प्रत्येक गावामधला. आणि दुसरा मी एक असं म्हणेन की जसं आपण एक बैलाचे कोकण पण संपन्न होईल, ते तो आपला उद्देश सगळ्यांचा तोच आहे ना. आपला उद्देश जो आहे तो तोच आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एक अजून एक असं सांगेन की जसं ती जी बैलाची शर्यत म्हणा किंवा क्रिकेट स्पर्धा अशा भरवल्या जातात हल्ली, सध्या त्याचा खूप चालू आहे आपल्याकडे, आणि त्या गोष्टी चांगल्या सुद्धा आहेत, अशा गोष्टी असल्या पण पाहिजेत. तसंच मी असं म्हणेन की ग्रामपंचायतीने किती रोजगार उपलब्ध करून दिले गावामध्ये, ही सुद्धा एक स्पर्धा तुम्ही चालू करा की सिंधुदुर्गामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीने त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिले. केवळ तंटामुक्ती करणं किंवा हगणदारी मुक्ती करणं असा फलक गावाच्या वेशीवरती लावला की काम झालं, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय कामच नसतात का कोणाची. मग माझं असं म्हणणं आहे की त्याच्याबरोबर अजून एक ते फलक लागला पाहिजे की बेरोजगार मुक्त गाव. म्हणजे जो म्हणतो आपण की तरुण मुंबईला जातोय नोकरी करायला किंवा आणखी कुठे जातोय, तो जाणार नाही. आणि ह्या चळवळीला पण तुम्ही हातभार लावा, हा पण एक मी पॉईंट त्याच्यामध्ये घ्या. आणि स्पर्धा चालू करा ना, पाहूया ना कोणती ग्रामपंचायत पुढे येते ते. कारण तंटामुक्ती आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम झाल्यात आता, त्याला काय त्याचा काही अर्थ नाहीये. आणि गावामध्ये एकजूट असेल तर तंटा होणारच नाहीये. हा पहिला पार्ट आहे. नक्कीच. नाही, खरंच खूप चांगल्या अशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात की रोजगार उपलब्ध होत असेल तर अशी स्पर्धा सुद्धा म्हणजे ऍक्च्युली चर्चासत्रामधून एक छानशी आयडिया आणि नक्कीच त्यावरती विचार केला जाईल. तर सर, जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सामील व्हावे याकरता तुम्ही लोकांना काय आवाहन कराल, आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आपल्या चळवळीला कशा प्रकारे हातभार लावू शकाल? चळवळ म्हणाल तर चळवळ जी आहे त्याच्यामध्ये लोक तेव्हाच निर्माण येतात जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स वाटतो आणि तुमच्या चळवळीचे परिणाम त्यांना दिसू लागतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपण तो पॉईंट हातामध्ये घेतलाय, पण त्याचा आउटपुट आपण आपल्याला काय मिळालाय किंवा आपण तो साध्य केला का एकतरी, ते आधी लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. म्हणून मी एक याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे की कोणत्याही गावातली एक वाडी घ्या किंवा एक पूर्ण गाव असं एक लक्ष केंद्रित करा की त्याचा एक तुम्ही मॉडेल तयार करू शकता की त्या गावातले जे काही प्रॉब्लेम्स होते, काही म्हणा असतील, 100% आपण ते पूर्णपणे सॉल्व्ह केले. कोणत्या गावातला एक प्रॉब्लेम किंवा इथला एक प्रॉब्लेम असं सॉल्व्ह करून ते होणार नाही. म्हणजे तुम्हाला मी असं म्हणेन की आपल्याला ती एक चळवळ जी आपण चालू केली आहे त्याचा एक पुरावा आपण लोकांसमोर ठेवू शकतो की हे गाव बघा, या गावामध्ये आम्ही 100% यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. जमीन विकायचे म्हणा, गावातले काही गोष्टी असतील, ज्या अपूर्ण राहिलेली कामं असतील, काही असेल ते, पण एकच गाव घ्या असं आणि ते पूर्ण करून मग लोकांसमोर दाखवा. तरच ती लोक तुमच्या बरोबर आणखीन 10 लोक तुमच्यावर जमा होतील. कारण प्रत्येक गावामध्ये हेच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की तुम्ही अण्णा हजारेंचा जो राणेगण सिद्धीचा जो प्रकल्प आहे, ते गाव जे आहे ते त्याचाही अभ्यास आपण करू शकतो की त्याने कशा प्रकारे केलं, त्याने कशा प्रकारे लोकांना जमा केलं, काय केलं वगैरे. कारण ते एकच गाव त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आपल्याकडे इथे पूर्ण सिंधुदुर्ग आपला जिल्हा आहे पूर्णपणे. तर जबाबदारी फार मोठी आहे याच्यामध्ये, पण सुरुवात आपण छोट्या ह्याच्यातून करू शकतो. एका गावाला आपण मॉडेल बनवू शकतो की ह्या गावातले 100% प्रश्न आम्ही पूर्ण सॉल्व्ह केले. आता इथे कसलाही त्रास नाहीये, कसलाही प्रॉब्लेम नाहीये, अशा प्रकारे. आणि एक माझी नम्र विनंती मी आपल्या गोड माणसांना करेन, कोकणातल्या गोड माणसांना, की कडवटपणा जो आहे आपल्यातला तो जरा कमी करा आणि एकमेकांना मदत करायला पुढे या. कारण कोकणाचं अस्तित्व आणि ओळख सध्या धोक्यामध्ये आहे हे जाणून घ्या. परप्रांतीय येत तुमच्याकडे दुप्पट किमतीने तुमच्या जमिनी विकत घेतायत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही श्रीमंत होताय म्हणून, याचा अर्थ असा होताय की तुम्ही गुलाम होताय त्यांचे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही गुलामगिरीकडे दिवसेंदिवस पुढे जात चाललात. त्यामुळे जमिनी विकू नका. ही जी चळवळ ह्या माध्यमाने तयार केलेली आहे त्यांच्याबरोबर या, थोडा संयम ठेवा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. हा कोकण पुन्हा सोन्याचा दिसतो की नाही तुम्ही पहा. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा आपल्या पिढीवरती, आणि तुमचा जो अनुभव आहे तो त्यांना द्या, बस. नाही, नक्कीच सर, खरंच खूप. आणि खरं तर चळवळीच्या या मुलाखत चर्चा सत्राच्या माध्यमातून तुम्ही देखील यामध्ये सामील झालाच आहात. आणि नक्कीच खूप धन्यवाद सर की तुम्ही तुमचा आज अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलात.
आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला यापुढे देखील नक्कीच लागणार आहे. तर असंच तुमचं मार्गदर्शन यापुढे देखील मिळत राहू अशीच मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुमच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीसाठी गराजलो रे गराजलो या संपूर्ण टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद सर, आज तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल. तर आभारी आहे. तर थँक्यू सर. तर सर्वच प्रश्न नाही त्याबद्दल आणि कोणत्याही गावात कोणतीही समस्या असेल तर ती मी आमच्याकडे या चळवळीच्या माध्यमातून गावात आणि धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आभारी आहे.